साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। 6 दशकातील काँग्रेस काळाच्या समस्या मोदी सरकारने 10 वर्षात संपविल्या। भाजपचा पुढचा सत्ता काळ विकास आणि समृद्धीचा। प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये। समान नागरिक कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी 5 वर्ष मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणे, 1 कोटी घरांना मोफत सौर वीज, विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अर्थसहाय्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी है, असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला। या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शहर प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे उपस्थित होते। जी कारवाई चालायची आहे, तुमच्या माहिती सांगतो, अशोक चव्हाणना केंद्रात ह्याच्यामध्ये कुणीही या ठिकाणी ईडीची कारवाई थांबवली असा प्रकारचा विषय नाही। जी ईडी कारवाई करतं, ईडीचं धोरण ईडी ठरवतं, कारवाई करायची ईडी ठरवतं किंवा ती यंत्रणा आहे, ईडीच नाही, ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा करतात। मला असं वाटतं हा प्रश्न ईडीच्या प्रवक्त्याने विचारला पाहिजे। मला नाही असं ईडी शेवटी असेल त्यांच्या तपासामध्ये काय करायचं हे ईडी संबंधित यंत्रणा ठरवायचं, आम्ही नाही ठरवू। असं ज्यांनी 70 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार हे धुवून काढले, तरी इतरांवरती काय बोलावं? प्रश्न असा आहे की हिंदू दहशतवाद हा शब्द सुशीलकुमार शिंदेनी जन्माला घातला असं भाजपाकडूनचा आरोप केला। आरोप नाही, वस्तुस्थिती होती। वस्तुस्थिती पण वस्तुस्थितीवर खुलासा करताना सुशीलकुमार शिंदे म्हणतात की मी केंद्रीय गृहमंत्री होतो, त्या जबाबदार पदावर असताना काही गोष्टी मला माहितीच्या आधारावर द्यावे लागतात, मी जाणीवपूर्वक किंवा हेतू ठेवून कुठलाही शब्द वापरला नाही, आलेल्या माहितीच्या आधारावरच ह्या गोष्टींचा उल्लेख केला। मग भाजपा ह्या गोष्टीचा propaganda का करतो? मुळात खरं म्हणजे पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारला पाहिजे की हिंदू समाज हा सर्वसमावेशक आहे। हिंदू समाज हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि त्या समाजाला हिंदू दहशतवाद असं म्हणण्याचं इतकी मोठी भयानक याचाच अर्थ हिंदू समाजाबद्दल तुमच्या मनात प्रचंड घृणा, प्रचंड द्वेष आहे का, होता का, हा आमचा प्रश्न आहे। जो समाज जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात सगळ्यांना सगळं मिळू दे, पसायदांना सांगतात, हे सांगणारा हा समाज आहे। जो जे वांछित तोतेला हो हे सांगणारा समाज आहे आणि मनापासून सांगणारा समाज आहे। त्या समाजासमोर तुम्ही ही भूमिका मांडता, त्या समाजाला हिंदू दहशतवाद म्हणता, याचाच अर्थ तुम्हाला हिंदू समाजाबद्दल घृणा वाटते का, द्वेष वाटतो का, हा आमचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आम्ही प्रोपगंडा करायची गरज नाही, हा प्रत्येक हिंदू मनामध्ये असलेला संताप आहे की अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊच कशी शकता, हे विधान तुम्ही करूच करू शकता, अशी मांडणी तुम्ही करूच करू शकता, हा येणारा प्रत्येक हिंदू मतदाराच्या मनामध्ये असलेला संताप आहे, त्याला कुणी प्रोपगंडा करायची गरज नाही।